हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण धर्मसंबंधीची जी काही गीते आहेत ती सगळी पाहिली होती. जी काही लोकगीते आहेत ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, जेवढ्या काही आपल्याला माहीत असतील किंवा या पुस्तकात सुद्धा आहेत ते, आणि पुस्तकाच्या थोड्या बाहेरच्या सुद्धा आपण पाहिल्या. तर यानंतर आपण पाहूया धर्मोत्तर गीते, म्हणजे धर्माच्या व्यतिरिक्त येणारे. त्याच्यामध्ये खूप सारे गीते आहेत. जसं गेल्या वर्षी आपण म्हटलं होतं की बडबड गीते, क्रीडा गीते, फेरीची गाणी, आदिवासीची गाणी, श्रमगीते, या सगळ्या गोष्टी या धर्मोत्तर गीतामध्ये येतात. तर हे जे काही धर्मच्या नंतर येणारे धर्मोत्तर गीते आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे आदिवासी गीते. आता हे जे काही आदिवासी गीते आहेत, आपल्याला माहिती आहे की आदिवासी भारतामध्ये विविध भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आणि त्यांची जी काही गीतं आहेत त्या गीतामधून त्यांची मानसिकता, कल्पनाशक्ती, इतिहास, जडणघडण, त्यांच्या चालीरीती किंवा त्यांचं सामाजिक परिस्थिती आहे ते मोठ्या कुशलतेने प्रकट झालेले दिसतात. त्याच्यामध्ये सगळं समाज जीवनच त्यांच्या गीतामधून आपल्याला आढळतं. तुम्ही जर पाहिलं असेल कुठल्या पिक्चरमध्ये किंवा मूव्हीमध्ये पहा, तर जेव्हा आदिवासीला दावलं जातं तेव्हा त्यांचे गीतं मध्ये ते स्वतः इतके मग्न असतात की त्यांना बाहेर जास्त समजत नाही, म्हणजे जास्त त्यांना काय आठवत नाही. म्हणजे खूप सारे मध्ये आनंदी मनानं किंवा खूप साऱ्या गोष्टींना ते मग्न होऊन ते सगळं प्रकार करत असतात. तर ह्यांची गीते प्रसंगाची सुद्धा असतात. जसं की एखादी शिकार भेटली, आपण सहजा टी व्हीमध्ये पाहिले की शिकार भेटल्यानंतर ते कशा प्रकारे ते करतात, ते गीतं कशा प्रकारे नाच करतात, हे ते सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये विधी प्रसंगी सुद्धा त्यांचे गीतं असू शकतात. त्यानंतर नृत्य, संगीत आणि नाट्य या तिन्ही गोष्टीचा भाग आपल्याला त्या गीतामध्ये दिसतो. तुम्ही आता हे स्वतः आपल्याला अनुभवता येतं, किंवा आपण हे आदिवासी गीते म्हटलं तर हे सगळं त्याचं नृत्य बी दिसतं, संगीत बी असतं, नाट्य बी असतं. तर या सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणजे एकमेकांमध्ये सगळ्या गोष्टी मिसळलेल्या असतात. आणि मुख्य विशेष ह्याच्यामध्ये भाग असा असतो की हे जे काही गीतं आहेत ह्यांची जी काही समाज आहे किंवा जे काही गोष्टी आहेत ते साचेबंद असतात. म्हणजे त्यांची जी जात आहे किंवा त्यांचे जे काही विचार आहे ठराविक स्वरूपाचे त्यांच्यामध्ये म्हणजे असणारे असतात. ते सगळीकडे पसरलेले, म्हणजे का सगळीकडे माहीत असते असं नसतात. म्हणजे जे आपल्या भागातले आहेत, जे काही गीतं आहेत किंवा जे काही जमाती आहेत ते त्या ठराविक आहेत. आणि जर त्या आपल्या उत्तर भागाकडे किंवा पूर्व भागाकडे गेलो तर त्या वेगवेगळ्या होऊ शकतात, तर आहेतच असं म्हणता येतं. तर हे एक साचेबंदपणा किंवा ठराविक स्वरूपाचा त्याचा भाग त्याच्यामध्ये दिसतो. तर या गीतामध्ये या गीतामध्ये नैसर्गिकता असते, नाट्यमयता असते, भावनात्मक असते. आता या भावनात्मकता असल्याशिवाय ते गीत वाटणार नाही. तर ते अशा प्रकारच्या गोष्टी असतात. सहज सरळ भाषा ह्यांच्या गीतामध्ये असते. आणि जे काही त्यांची गीतं असतात ते त्यांच्या बोलीभाषेत असतील किंवा हा सगळा प्रकार आपला दिसतात. तुम्हाला कसं माहीत असं नाही, ते ज्याला माहीत आहे त्यानं तर लिहिलं आहे ना. तर हे जे काही प्रसंग रूप असणारी गीते आहेत किंवा ते आदिवासींचे जे गीते आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं जे काही समाज मन आहे किंवा समाज भावना आहे त्या प्रतीत होतात, असं आपल्याला या आदिवासींच्या गीताबद्दल म्हटलं जातं, म्हणता येतं. त्यानंतर हे जे धर्मगीताबद्दल आपण काय पाहिलं, हे आदिवासींचे गीतं पाहिलं. तसंच जर पाहिलं आपण सणावाराला जे काही पुरुषाची गीतं आहे ते पुरुषासारखी गीतं आपल्याला पाहायला आवडतात. जसं की शिमगा असेल तर शिमग्याच्या ठिकाणी जे काही पुरुष गाणे गातात तर ते पुरुषासारखी गीतं आहेत आपलं असं म्हणता येतं. त्यानंतर जे कृषी कर्म करतात, म्हणजे शेतकरी जे काही कष्टाची कामं करतात त्यांच्या व्यवसायानुसार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेती संबंधित जे काही श्रमप्रहार आहे त्याच्यामध्ये बैल असतील किंवा म्हैस, वासरू, गाय, विहीर, मोठ, नांगर, मळणी, पेरणी, या सगळ्या गोष्टी आपल्या शेती संबंधीच्या आहेत. तसेच शेकोटी, मैफल, मस्करी, रंगेलपणा, या सगळ्या गोष्टी आपल्या कृषी कर्म ह्याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या भागामध्ये दिसतात आणि त्यानुसार त्यांची गीते असतात. हा महत्त्वाचा भाग. म्हणजे इतकं सांगायचं कशाला तर या सगळ्या गोष्टीनुसार अनुरूप, जसं की पेरणी असेल किंवा नांगरणी असेल तर त्या अनुरूप ते गीतं असतात. एखादी मैफिल बसली असेल त्या मैफिलीमध्ये शेतकऱ्याचा रंगेलपणा किंवा त्यांच्या ती भावना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर त्यांच्या या पद्धतीनुसार किंवा या भागानुसार असतात असं म्हणता येतं. त्यानंतर पुरुषाची जी काही खेळगीते आहेत त्याच्यामध्ये काठी चालवणे, भाला फिरवणे हे सुद्धा आपल्याला जाणवतं. त्यानंतर पुरुषांची विधी गीते, ते भक्तांचे असतील किंवा जे काही त्यांचे उपासक असतील त्या सुद्धा गीते ह्याच्यामध्ये येतात. म्हणजे आपण आदिवासी गीते पाहिली. त्यानंतर पुरुषामध्ये त्यांचं सणावारानुसार, शेतकीच्या कामानुसार किंवा त्यांच्या खेळानुसार किंवा विधी गीतानुसार किंवा त्यांचे जे काही उपासक आहेत त्याच्यानुसार त्यांचे गीतं असतात असं आपल्याला थोडक्यात म्हणता येतं. तर हे जे काही आहे
आदिवासीच्या नंतर पुरुषाची गीते सुद्धा आपल्याला माहीत झालं. त्यानंतर स्त्रियांची जी काही गीतं आहेत ते कसे असतात, त्या स्त्रियांच्या गीतामध्ये आपला सहज लिहिता येतं. त्याच्यामध्ये भावना असते, हळवीपणा असतो, कोमलपणा असतो, अंतःकरणाच्या सगळ्या बाजू किंवा ते जे काही स्तर असतात त्याच्यामध्ये ते बांधलेले दिसतात. अनेक प्रसंगाची उलथापालथ त्याच्यामध्ये दिसते, सुखदुःखे आणि रेशमी धाग्याने जे काही नाते असते, जे विणलेलं असतं, त्याचं स्त्री जीवन, त्याच्याशी घराबाराशी किंवा शेजारचे असलेले संबंध, सण, कुलाचार, व्रतवैकल्ये, नवस, पुन्हा सायास असेल किंवा समारंभ, उत्सव असतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. स्त्रिया परंपरा प्रिय असतात, त्यांना जे काही सण उत्सव आहे त्या सगळ्यांचा एक हेवा असतो. त्यामुळं त्या त्या सणानुसार, त्या त्या जीवनानुसार, त्या त्या प्रसंगानुसार स्त्रियांची गीते आपल्याला पाहायला दिसतात. त्यांचं जीवन जे काही सार्वत्रिक जीवन असतं त्याच्यामध्ये कमी सुख असतं, जास्त दुःख असतं सर्वसाधारणपणे. तर ते त्यांची भावसंकुलता, आंतरीचा उमाळा, जे काही जीवनाचा भाग आहे स्वतःचा, त्या जीवनाचा जिव्हाळा, आता प्रत्येक गोष्टीचा भाग, म्हणजे तुम्हाला काही जे काही शब्द मस्त मस्त वाटेल ते ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. स्त्रियांच्या गीतामध्ये सगळेच शब्द याच्यामध्ये लागू होतात. तर हे स्त्रियांची गीते असे असतात. तर प्रसंगानुसार आणि त्यांच्या त्यांच्या त्या गोष्टीनुसार ते आपल्याला भेटतात. तर हे झाले स्त्री गीते, पुरुषांची गीते आणि आदिवासीची गीते. त्यानंतर ओवी गीते. ओवी म्हणजे ओवणे, सांगणे. ओवी गीते, ओवणे असा प्रकार आहे. या ओवीमध्ये काय असते, एक साधी रचना असते, लवचिकपणा असतो, एक मुक्त बांधणी असतं, ती काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नसतं त्याच्यामध्ये, सरळ आणि साधी भाषा असते त्याच्यामध्ये. आणि हे जे काही ओवे असतात, जे काही आपण ओवणं म्हणतो, म्हणजे सांगणं सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्या 2 ओळीच्या असू शकतात किंवा चरणाच्या म्हणू शकतो आपण त्याला, 3 चरणाच्या किंवा 3.5 चरणाच्या किंवा 4 चरणाच्या सुद्धा असू शकतात. तर हे जी काही ओवी गीते आहेत, या ओवी गीतामध्ये श्रमाची गाणी असू शकतात किंवा जात्यावरच्या गोवी असू शकतात किंवा विविध अनुभवाचे दर्शन सुद्धा ओवी गीतामध्ये दिसते. तर मग नेमकं काय असते या ओवीमध्ये, तर एक अभिव्यक्ती असते, जी काही बोलत आहे त्याची एक आशयाची अभिव्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्या घटना प्रसंगानुसार ती तिथं त्या ओवीमध्ये अंतर्भूत केलेली असते. भावस्पर्शी चित्रण असतं त्याच्यामध्ये. म्हणजे ओवी ही एक व्यक्तीसाठी तर असते, परंतु ती पुन्हा समाजासाठी होते असं बी म्हणता येतं. म्हणजे लिहिणारे जे आहे त्याचे एक भावविश्व किंवा एक अभिव्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यामध्ये होते. कशामुळं, घटना प्रसंगामुळं किंवा त्या विविध गोष्टीमुळं त्याच्यामध्ये होते. जसं उदाहरणात जर पाहायचं असलं आपल्याला, तर हे जे काही ओवी गीत आहे त्याच्यामध्ये जवळ तारुण्यातील मुलगी आहे आणि तिला एक मुलगा सतावत आहे, तर ती मुलगी काय म्हणते ओवीच्या माध्यमातून जर म्हटलं, वाटचा वाटसरा, काय म्हणते ती, वाटचा वाटसरा वाटणं जाई उगा, वाटचा वासरा वाटणं जाई उगा, पाडाला आला आंबा नाही तुझ्या हातजोगा, पाडाला आला आंबा नाही तुझ्या हातजोगा. तर अशा प्रकारच्या गोष्टी ओवीमधून सांगितल्या जातात. म्हणजे प्रसंगानुसार, घटना प्रसंगानुसार तिथले त्या भावविश्वाचे चित्रण तिथे सांगितलेले असते त्या ओवीमध्ये. त्यानंतर काही जन्माच्या वेळी सुद्धा ह्या ओव्या म्हटल्या जातात. जसं की स्त्रियांचा जन्म म्हणजे कसे दुःखाचा जन्म आहे किंवा पीडिताचा जन्म असं म्हटलं जातं. तर त्यावेळीची ओवी कशी असते ती, मग ओवीमध्ये म्हटलं जाते, लेकीचा जन्म, लेकीचा जन्म जशी तांदूळाची गोणी, लेकीचा जन्म जशी तांदूळाची गोणी, बाप विकुनी झाला वाणी. तर अशा प्रकारचं हे स्त्री जन्मनं म्हणजे एक दुःखाचं, काय म्हणा, एक खूप वाईट प्रसंगाचा भाग मानला जातो. सध्या आपल्या समाजात सुद्धा असतो. जसं म्हटलं जातं की पुरुषाची कामे पुरुषांनीच करावी, स्त्रियाची कामे पुरुषांनी करावी. पुरुष म्हणजे घराचा दिवा असतो, नहान तसन हो हा ही हो. तर असा भाग असतो, कारण ही कमी जागृत असल्यामुळे, काय म्हणतात, फक्त भारताच्या स्थितीला चिटकून राहिल्यामुळं, आधुनिक जगाकडे नाही पाहिल्यामुळं, आधुनिक विचार न आत्मसात केल्यामुळं किंवा आपली जबाबदारी, जे काही जबाबदार लोक होते त्यांनी कमी जागरूकता आल्यामुळं ही मानसिकता सतत टिकून राहे. जे काही मुलगीबद्दल किंवा मुलाबद्दल आपण जरी म्हणत असलो इक्वॅलिटी, समानता 70 वर्ष झाली तरी काय येत नाही, कारण समाज त्याला ॲक्सेप्ट करत नाही. करण्यासाठी जी काही लोकांमध्ये जागरूकता आणणारे जे काही लोक आहेत ते सुद्धा आपल्याला कमीपणानं दिसतात. मग त्याला सांगण्यासाठी मग आपणच कार्य केलं पाहिजे. हा जो हा भाग वेगळा आहे, आपण दुसरीकडेच जाऊ असं बोलता बोलता. त्यामुळे ही जी काही ओवी आहेत ते तारुण्यापणातली पाहिली आणि जन्माच्या वेळी सुद्धा पाहिली. काही वेळ जे काही ओव्या असतात ते देवदेवताविषयीच्या सुद्धा असू शकतात. देवदेवताच्या म्हणजे काही
कसं असते मग ते देवदेवताविषयी जे काही स्त्री आहेत किंवा जे काही पुरुष असतील ते लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार हे कसे असतात. आपले सुद्धा पहा, सर्रास जे काही गाणी असतात लहानपणी ते सगळी देवाचीच गाणी असतात त्याच्यामध्ये. आणि जनरलाइज करून जर पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ते महाराष्ट्रातली जी काही जेवढी गाणी आहेत, म्हणजे कुठलीही गाणं असू दे, ती सगळी गाणी एका बाजूला आणि देवाची गाणी एका बाजूला, म्हणजे इतकी गाणी देवताबद्दलची आहेत. आणि ती गाणी देवताबद्दलची आपल्याला सर्रास लहानपणी सुद्धा पाहायला भेटतात. तशाच प्रकारच्या ओव्या सुद्धा आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला भेटतात. आणि त्या ओव्यामध्ये कसं असतं, एक संस्कारीपणा असतं, श्रद्धाळू मन असतं. जसं की शंकर, पार्वती, ते काय अंबाबाई, भवानी, या सगळ्या जे काही देवदेवता आहेत त्यांच्याविषयी जे काही ओव्या आहेत याच्यामध्ये असतात. तर या ओव्यामध्ये देवदेवता जर सोडलं किंवा हे सोडलं, तर आणखी एक भाग म्हणजे पौराणिक संदर्भ. पौराणिक म्हणजे महाभारत, रामायण, किंवा आपल्या खूप साऱ्या गोष्टी, जसं की अ, आपल्या गावामध्ये खूप सारे सप्ते चालतात किंवा इतर गोष्टी, ह्या सुद्धा तर आपल्याला माहीतच आहेत. परंतु या ओव्यामध्ये सुद्धा पौराणिक संदर्भ येतात. जसं की आदर्श मन असं, जे आदर्श लोक आहेत त्या पुराणामधले, कृष्ण असतील, राम, पांडव, सीता, द्रौपदी किंवा वटसावित्री, या सगळ्या गोष्टी त्या ओव्यामध्ये आपल्याला जाणवतात. म्हणजे एक पौराणिक प्रभाव ओव्यामध्ये सुद्धा जाणवतो. स्त्री आहे तिचे भावनिक दर्शन, मनावर असलेला तिचा प्रभाव किंवा तिचे जे काही संस्कार घडले आहेत त्या पुराणाच्या माध्यमातून, ते सुद्धा त्या ओव्याच्या माध्यमात आपल्याला समजतात. जसं उदाहरणात पाहायला गेलं तर ओवी अशी आहे पहा, रामराया आला घाम, रामराया आला घाम सीताबाई घाली वारा. रामराया आला घाम सीताबाई घाली वारा, पती संगतीस प्रेमे वनवास कंठी सारा. संगतीस प्रेमे वनवास कंठी सारा. अशा प्रकारच्या ओव्या या पौराणिक संदर्भाच्या अनुषंगाने आपल्याला दिसतात. त्यानंतर कौटुंबिक ओव्या सुद्धा असतात. आता कुटुंबामधले जे काही भावना संबंधाचे वर्णन आहे ते हळूवार असतील किंवा असंख्य नाताचं रेशमी एक धागा, किंवा त्या स्त्रीनं आयुष्याला जे काही काय म्हणते नातेवाईकामध्ये गुंतलेलं जे काही मन आहे किंवा जे काही नाते आहे त्या नातेवाईकाविषयी सुद्धा गाणे असतील, जे काही सुखदुःखाचे असतील किंवा जसे सगळ्या गोष्टीचे प्रसंगानुसार त्याच्या ओवीमध्ये ते प्रकटतात. पुरुषवाचक असतील, स्त्रीवाचक असतील, रोष असेल, भावजया, काय म्हणते द्वेष असेल, सवत असेल किंवा माहेरची ओढ असेल, धार्मिकपणा, कुलाचार, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसतात. तसेच नात्यातल्या जे काही रेशीम गाठी आहेत त्या उकलण्याचा भावप्रधान प्रयत्न या ओव्यामध्ये आपला दिसतो. संसाराच्या सुखदुःखाच्या त्यांचं काय उत्कट आविष्कार आहे तो सुद्धा आपला पाहायला भेटतो. जसं की साने गुरुजींना वत्सलतेचा सिंधू या शब्दात ओव्याचे वर्णन केले आहे. काय म्हणतात साने गुरुजी ओव्याला? वत्सलतेचा सिंधू असं म्हटलं जातं. तर या ओव्यामध्ये जे स्त्री जीवनाचं जे काही भाव आहे, जे जीवन आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतं. त्याच्यामध्ये माहेरची ओढ असेल किंवा कुटुंब असेल, कुटुंबातले जे काही लोक आहेत किंवा श्रमप्रहार असेल की सांस्कृतिक अवकाश असेल, दिवाळीचे सण असेल, जत्रा असेल, काही असेल, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. जसं उदाहरण जर पाहायला गेलं की दिवाळीची ओळी संस्कृतीचा तीळ लाडू, दिवाळीची होळी संस्कृतीचा तीळ लाडू, बाही राजास रे मज नको माझी आस मोडू. तर अशा प्रकारचे ही ओवगीते आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर हे ओवगीते सगळ्या प्रकारचे असतात. आपलं म्हणता येतं कौटुंबिक असतील, देवदेवताविषयी असतील, पौराणिक असतील किंवा सहज म्हणणारे जे की ओवी आहेत त्या सुद्धा आपल्याला खूप साऱ्या दिसतात. तुम्हाला वाटलंच तर त्या मागल्या 2 ओव्या त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर या ओव्यामध्ये जी काही ओघवती भाषा आहे ही खूप महत्त्वाची असते. त्याला सरोजिनी बाबर आहेत, या जे काही गीत आहेत होळीला, ते कमलपुष्पाची उपमा त्यांना देतात. ते म्हणजे हे जे काही गीत आहे ते कमलपुष्पाची दरवळ देखणी आहे, जी भुलवून सोडणारी आहे, काळजाचा ठाव घेणारी आहे. लोकगीताच्या अमृत कलेशाने पावन झालेल्या कमलपुष्पाची प्रत्येक पाकळी आपल्याला साजिवंत केल्याशिवाय राहायची नाही. अशा प्रकारचं वृत्तांत सरोजिनी बाबर करतात. मराठमोळ्या अशिक्षित समजल्या जाणाऱ्या स्त्रियांचे हे धन जीवापड जपले आहे. म्हणजे एक ओव्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अशा दिसतात. तसेच स्त्रीगीतामध्ये, त्या लोकगीतामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्याला दिसतात की स्त्रियांचं जे काही जीवन आहे, जे काही अशिक्षित आहेत, मराठमोळे आहेत, त्यांचं सगळं जीवन आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आणि हे मराठी जी काही संस्कृती आहे त्याच्यामधलं एक अनमोल ठेवा आहे असं सरोजिनी बाबर असं म्हणतात. तर ही ओव्या गीताबद्दलची माहिती होती. तर ओव्या गीत जे काय आहे ते आपल्याला जर भेटले तर आपण नक्कीच पाहूया.
तर हा प्रकार आपल्या धर्मोत्तर गीतामध्ये होता. समजलं ना? नाहीतर तुम्ही म्हणायचं नेमकं काय घडत आहे. तर हे धर्मोत्तर गीतामध्ये ओवीच्या गीतांना खूप जास्त महत्त्व आहे. यानंतरची गीतं आहे त्याचं नाव आहे फेरीची गीतं. आता जी काही फेरीची गीतं आहे ते जास्तीत जास्त सण, उत्सव किंवा समारंभ या काळामध्ये आपल्याला दिसतात. जसं की नागपंचमी असेल किंवा अनेक सण असते. त्या सणामध्ये हे फेरीची गीतं आपल्याला दिसतात. वटपौर्णिमा, संक्रांत, गणपती, मंगळागौरी या सगळ्याच्या सणाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या ज्या काही मुली आहेत, ते फेर धरून रात्रभर फेरीची गीतं गातात. आणि तुम्हाला दिवाळीच्या सणा दिसतील किंवा अनेक सणाविषयी या मुलीसुद्धा तुम्हाला ते आता जर विशेषतः पाहायचं असलं तर मग तुम्हाला गावात जावं लागेल. तर हे जे काही फेरीचे गीत आहेत ते सणावाराला पाहायला भेटतात असं म्हणता येतं आपल्याला. या फेरीच्या गीतामध्ये जी काही फेरीची गीत आहे त्याच्यामध्ये नृत्य असते, ताल असते, लय असते, याच्यामध्ये पौराणिक कथाचा सुद्धा भाग असतो. सगळे जीवनच पौराणिक आहे, त्याच्यावर आधारले आहेत, मग त्याचा भाग येणारच झाला. तर हे सणाच्या, उत्सवाच्या, समारंभाच्या साठी म्हणजे वेळी घेतलेले सगळे गीत आहेत आपल्याला असं म्हणता येतं. आणि हे जे काही फेरीचे गीत आहेत याच्यामध्ये म्हणजे त्या सणानुसार आणि त्यानुसार जेव्हा एखादा भाऊ आपल्या बहिणीला न्यायला येतो तेव्हा ते त्याबद्दलचं गीत किंवा खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये जर एखादी पाहायचं असेल तर जेव्हा भाऊ मरळी होऊन आपल्या बहिणीला आणायला जातो तेव्हा तिची सासू काय म्हणते घरी गेल्यानंतर ते पाहूया. कारल्याचं अळ लाव गसून ये. ते काय म्हणते, सासू काय म्हणते जेव्हा भाऊ न्यायला जातो तेव्हा जाण्याच्या अगोदर काय म्हणते, कारल्याचं आळ लाव गसून ये, मग जा तुझ्या तुपल्या माहेरा. कारल्याचं आळ केलं हो सासूबाई, बंधू आले न्यायाला, मी जाते ममल्या माहेरा. तर हा प्रकार आपला ह्याच्यामध्ये दिसतो. तरी आणखी जर पाहायचं असेल तर आपल्याला कोण पाहुणा आला ग सई, कोण पाहुणा आला ग सई, पती पाहुणा आला ग सई, पतीनं आणलं पैंजण, पैंजण पायी बरोबरी, मी बाई बसते घोड्यावरी. तर अशा प्रकारचे हे जे काही फेरीचे गाणे आहेत ते आपल्याला दिसतात. त्या सणावारानुसार म्हणजे नुसतंच ती फेरीची गीते म्हणजे एकच गीत नाही, ते आपण काय म्हणलं सण, उत्सव, समारंभ या ठिकाणी सुद्धा ते गायलं जातं. तर हे असं फेरीचं गीत आहे. तर आपण हा भाग इथे पाहिला आहे. पुन्हा जे काही विधिगीत आहे, विधिगीत आपण पहिल्या सुरू पाहिलं होतं की विधिगीतामध्ये जे धार्मिकपणा आहे त्याच्यामध्ये विवाह, गर्भारपणा, पुत्रजन्म, पाचवी जन्म, बारसे, गौरीपूजन, सूर्यनारायण उपासना हे विधिगीतामध्ये आपल्याला दिसतं. याच्यामध्ये सगळ्या स्त्री सुलभचा भावना आविष्कार असतो. आता पुत्रजन्म, पाचवी ह्या गुन्हे सगळ्या स्त्री संबंधीचे आहेत म्हणून ते विधिगीते सुद्धा त्या धार्मिक प्रमाणे येतात. तसेच लग्न, दळण काढणं, निवडणे, टिपणे, रुखवतीचे साहित्य तयार करणे, केळवण अशा सगळ्या ह्या गोतावळा ह्या गीतांचा विधिगीतामध्ये दिसतो. सुखाची संसाराचे चित्र असेल किंवा नवरा नवरीचे थट्टा मस्करी असेल ती सुद्धा ह्याच्यामध्ये दिसतो. मंगळागौरीची गाणे इतकी परिणामकारक असतात की सभोवतालचे जे काही वातावरण आहे ते बदलण्याची ताकद या गीतामध्ये असते. अशा प्रकारचं हे विधिगीत हे धार्मिक बाबतीत असतं. त्यानंतर जसं की माय सटवाई, माय सटवाई, रानात तू ग राही, नशीब बाळाचे लेही. माय सटवाई, माय सटवाई, रानात तू ग राही, नशीब बाळाचे लेही. तर अशा प्रकारचे हे विधिगीतं आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर खेळगीतं. आता हे खेळगीतं जर पाहिलं तर खेळाच्या बाबतीत असणारे जे काही झिम्मा, फुगडी, भोंडला, कोंबडा, हादगा, गागर घुमवणे या प्रकारच्या सगळ्या गीतामध्ये आपल्याला या ह्याच्यामध्ये दिसतं. तर काय म्हणतात आपल्याला ह्याच्यामध्ये या गीतामध्ये काय काय होतं, नृत्य असते, ताल, लय, भावना, वेग असते. हा झपूरचा शब्द सुद्धा एका लेखकाने वापरला. झपूरचा कोण वापरला माहिती आहे का? माहीत नसेल तर माहीत करून घ्या की हा झपूरचा शब्द कोण वापरला आहे. तर हा अशा प्रकारचे सगळा भावनावियोग खेळगीतामध्ये आपला दिसतो. खेळाला अधिक महत्त्व आहे आणि गीत कमी आहे. या खेळगीतामध्ये खेळाला अधिक महत्त्व असतं, गीत कमी असतं. जसं की आपल्याला सध्याचं ह्याच्यामध्ये पहा कबड्डी किंवा क्रिकेटमध्ये जे काही शेवटी असते ते गाणे थोडंफार गीत ते थोडंसं असतं ना, तसं थोडंफार असतो. ह्याच्यामध्ये विनोद प्रकार खूप जास्त असतो, विनोद प्रचुरता असते असं म्हणता येतं. तर खेळगीतामध्ये काही काही निरर्थक शब्द असतात, थट्टा मस्करी बी चालते. म्हणजे काही
असं जाणून बुजून बोललेलं नसतं, परंतु ते थट्टा मस्करीनं किंवा ज्याचा काय अर्थ नाही असणारे शब्द असतात त्याच्यामध्ये. स्त्रियांची मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे संवर्धन करण्याची कुवत या खेळगीतामध्ये असते असं म्हणतात. आता खेळगीतं म्हणजे एकच धरू नका. खेळगीते म्हणजे स्त्रियांची बी असतात, पुरुषांची असतात, बालकांची असतात, सगळ्यांची खेळगीतं असतात. तर हे गीत आपल्याला माहीत असतीलच. तुम्ही खेळत असताल, जसं की स्त्रियाचे एक गीत आहे पहा, आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो, असं म्हटलं जातं ना. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. तर आंबा पिकतो रस गळतो हे जे काही गाणे आहेत ते स्त्रिया संदर्भाचे आहेत, किंवा झिम्मा जो खेळ खेळला जातो तर त्या बद्दलची ही गाणी आहेत असं म्हणता येतं. आता खेळगीतामध्ये नुसतं एकच धरायचं नाही, हे मी अगोदर बी म्हटलंय ना, अजून बी म्हणतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की फुगडी, झिम्मा, बोंडला, कोंबडा, हादगा, घागर घुमवणे या कित्येक प्रकारची गीते खेळगीतामध्ये येतात. जसं तर आपलं उदाहरण पाहायचं असेल तर ऐलमा पैलमा गणेश देवा, ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, पारव घुमत बुरजावरी, पारवणी बाळाचे गुंजावणी डोळे, गुंजावणी डोळ्याच्या घुंफीला टिक्का, आमच्या गावाच्या भोलजी नायका. तर अशा प्रकारचे हे गीत असतं खेळासंबंधीचं गीत. तर आरोग्याच्या, स्त्रीच्या मानसिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने, हे सगळ्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. खेळामध्ये जास्त खेळाला महत्त्व असतं आणि गाण्याला गौणत्व असतं असं आपल्याला म्हणता येतं या खेळगीताविषयी. त्यानंतर लहान मुलाची जी काही गीतं आहेत त्याच्यामध्ये जी बडबड गीते आहेत ते तुम्हाला माहीतच असतील. बडबड गीतामध्ये अरे तुम्हाला पहिल्या सुरू जी काही खेळगीतं पाहिली आपण, त्या खेळगीतामध्ये जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर जे काही हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. जसं की झिम्मा, फुगडी, कोंबडा यासारख्या खेळामध्ये दीर गेला ताकाला, चिंच चावला नाकाला नाकाला, किंवा खडखड कोंबडा पाठीखाली डालला, दीर दाजेबा नटवा सोन्या रूपाचा बटवा, खुडखुड कोंबडा पाठीखाली डालला, दीर दाजेबा नटवा सोन रुपयाचा बटवा. तर अशा प्रकारची खेळाची गाणी आपण म्हटलं असते. असं तर तुम्हाला मी काय म्हणत होतो की जास्त माहिती पाहिजे असेल तर ते पुस्तकामध्ये जाऊन पहा. आपला पुढचा भाग काय होता, ती लहान मुलाची गीते, त्याच्यामध्ये बडबड गीते. तर त्या बडबड गीतामध्ये तुम्हाला जर बडबड गीते ऐकायचीच असलं तर एक दिवस एक 10-15 मिनिट आपल्या अंगणवाडीमध्ये जाऊन बसा. त्या अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बडबड गीते नाही सगळेच गीते ऐकायला भेटतं. तर ते बडबड गीते लहान मुलांच्या त्या वयामधले जे काही त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये असतं. जसं की आपण सर्रास गाणी ऐकतो बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. हा ना, आता हे बंगला अतिशयोक्ती आहे, त्यांच्या त्या भावनाचं प्रदान त्याच्यामध्ये ते केलं. हे बडबड गीते आहेत. आपडी थपडी, अरिंग मिरिंग, मनोरंजन हेतू असतात हे सगळे गीतं. त्यांना बनवण्यासाठी किंवा त्यांना काय म्हणजे त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात शाळेमध्ये तर विशेषपणे. पुन्हा त्याच्यामध्ये नाद असतो, ठेका असतो, लय, ताल, अनुप्रास, यमक, या शब्दाची चमत्कृती, थट्टा, या सगळ्या गोष्टी बडबड गीतामध्ये असतात. बडबड गीताचं या गोष्टी खूप मजेशीर सुद्धा असतात ते गीते. बडबड गीत, आपडी थपडी, तेलंग, म्हणणार नाही ते, अरंग मिरंग, हे सगळे जे गीत आहे ते बडबड गीतामध्ये येतात. तर तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की याच्यामध्ये मनोरंजन परत असते, नाद, ठेका, लाय, अनुप्रास, यमक, शब्दकृती आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. हे सगळे गोष्ट आपण लोकगीताच्या बद्दल पाहिलेले आहेत. तर स्त्रीगीतांना मातीचा वास असतो, फुलांचे तेज असते, कारुण्याची चाल असते, सुवर्णाची साज असते आणि घरदास घरमालिकचा अभिमान असतो, असं स्त्रीगीताबद्दल बोललं जातं. हे मला थोडंसं आठवलं कारण ते कुठेतरी लिहिलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की स्त्रीगीतांना मातीचा वास असतो, फुलांचं तेज असतं, कारुण्याची चाल असते, सुग्रणाची साज असते आणि घरदाज मालकीचा अभिमान असतो. काय काय असते? स्त्रीगीतांना मातीचा वास, फुलांचा तेज, कारुण्याची चाल, सुगरणाची साज असते. माहेरच्या आठवणीने डोळे ओले होतात आणि चांदण्यासारखे पितळ, तुळशीसारखे निर्मळ मन, साखरेसारखे गोड शब्द आणि तोंडावटे बाहेर पडतात, त्यांचे रूपांतर ओव्यामध्ये होते. हा ओव्याच्या भागातील मला भाग आठवला म्हणून तुम्हाला सांगतो की स्त्रीगीतांना मातीचा वास, फुलांचा तेज, कारुण्याची चाल, सुगरणाची साज आणि घरंदाज मालकीचा अभिमान असतो. माहेरच्या आठवणीने डोळे ओले होतात आणि चांदण्यासारखे पितळ, तुळशीसारखे निर्मळ मन, साखरेसारखे गोड शब्द तोंडावटे बाहेर पडतात,
त्याचेच रूपांतर ओव्यामध्ये होते असं या स्त्री गीतामध्ये ओव्याच्या बद्दल म्हटलं जातं. तर हा सर्व भाग आपण गीताबद्दल पाहिला, लोकगीताबद्दल पाहिलं ना, सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. विशेष करून जे काही आपल्या सिलेबसला आहे त्या गोष्टी जवळपास मी संपवलेल्या आहेत. ते तुम्हाला हे लोकगीताबद्दल समजलं असेल. लोकगीते म्हणजे आपलेच आहेत, आपलं समाज मन आहे, आपण जे जगतो तेच आहे, दुसरं काहीच नाही. फक्त ते तुम्हाला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो अभ्यासाला सुद्धा आहे असं म्हणता येतं आपल्याला. तर हे लोकगीता जो काही चॅप्टर आहे तो खूप सोपा आहे. लोककथा बी सोपी आहेत, लोकनाट्य बी हा आपला भाग सोपा आहे. म्हणजे जे काही लोकसाहित्य आहे ते खूप सोपं भाग आहे. फक्त त्याला एक वेळेस तुम्ही हे जे काही आपण लेक्चर पाहतो एक वेळेस पहा, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल आणि त्याचे उदाहरण तेवढे लक्षात ठेवा, म्हणजे आपला जास्त मार्क भेटतील. तर एवढंच अपेक्षित आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये. एक वेळेस वाचन करा वाटलंच तर मग हा टॉपिक तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. तर हा भाग पूर्ण खेळगीताबद्दल सॉरी हा लोकगीताबद्दल होता. तर तो आपण सविस्तर पाहिला असं मला म्हणता येतं. आणि जर तुम्हाला समजलं नसेल किंवा आणखी काही डाऊट असतील तर ते तुम्ही स्वतः अभ्यास करा. आणि लोकसाहित्य मीमांसा भाग 1 या विश्वनाथ शिंदे यांच्या पुस्तकामध्ये तो सगळा भाग आहे, तो तुम्हाला नक्की समजेल. मराठी पुस्तक समजायला काही वेळ लागत नाही. तर ठीक आहे, इथंच थांबूया. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी, आरोग्याची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो.